नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्वर्गीय सौ अनुसया शांताराम केणी यास भावपूर्ण आदरांजली। मरावे परी कीर्ती रूपे उरावे या उक्तीप्रमाणे स्वर्गीय सौ अनुसया शांताराम केणी या आज जरी त्यांचे देहावसान झाले असले तरी त्या कीर्तिरूपे आजही मागे आहेत। स्वर्गीय सौ अनुसया केणी यांचे गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचे सिद्धिविनायक स्पर्श D-215 सेक्टर 1 करंजाडे येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले। त्या 76 वर्षाच्या होत्या। कैलासवासी सौ अनुसया आई यांची जीवनयात्रा हे त्यांचे जुने गाव चिंचपाडा येथे जास्त काळ त्यांनी घालवला। गावातील घरी कुणीही याचक घरी आला तर त्याला कधीही रिकाम्या हाती पाठवत नसत। त्याचप्रमाणे घरी आलेला अतिथी त्यांच्या घरून विनमुख जात नसे। मग कोणी नातेवाईकच नाही तर गरीब, गरजू, आदिवासी कुणीही असो, त्या दिलदार मनाने गरजवंतास मदत करत असत। अनुसया आई दानशूर व्यक्तिमत्वाच्या होत्या। अशा या सर्वांना आवडणाऱ्या प्रेमळ, मायाळू स्वभावाच्या अनुसया आई चिंचपाडा गाव विमानतळ बाधित असल्याने करंजाडा येथील सिडकोच्या वसाहतीत वास्तव्य करीत असलेल्या आईच्या कुटुंबातील सर्वांच्या लाडक्या अनुसया आई केणी कुटुंबियांना त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे। स्वर्गीय सौ अनुसया केणी यांच्या मागे त्यांचे पती शांताराम केणी, मुले दिलीप, नरेश व महेश केणी, सुना प्रतिभा, सुजाता व भानुमती केणी, मुली वंदना भगत, सुजाता पाटील व जावई देवेंद्र भगत, सुरेश पाटील, नातवंडे, नातजावई, सुना, नातसुना, पतवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे। दिनांक 22/2/2025 रोजी दशक्रियाविधी मामाभाचे शंकर मंदिर करंजाडे येथे संपन्न झाले व उत्तर कार्य मंगळवार दिनांक 25/2/2025 रोजी सिद्धिविनायक स्पर्श D-215 सेक्टर 1 करंजाडे येथे संपन्न होणार आहेत। अशा या स्वर्गीय अनुसया केणी आईला केणी परिवार व त्यांच्या नातेवाईकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भुईर, करंजाडे, पनवेल।